या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। रोमांस असता तर आज आमची मुलं असती। चिराग पासवान सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर कंगना रनौतचं स्पष्टीकरण। बॉलिवूडची क्वीन आणि भाजप खासदार कंगना रनौत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि कंगना यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या। मात्र आता स्वतः कंगनाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून आमच्यात रोमांस असता तर आज आमची मुलं असती असे खळबळजनक विधान करत या अफवा फेटाळून लावल्या आहेत। 2024मध्ये संसदेच्या आवारात कंगना रनौत आणि चिराग पासवान यांची भेट झाली होती। यावेळी दोघांमधील मैत्रीपूर्ण संवाद आणि काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते। या फोटोंमुळे नेटिझन्सची त्यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा सुरू होत्या। एका दिलेल्या मुलाखतीत कंगनाला या रोमांसबद्दल विचारले असता तिने अत्यंत स्पष्टपणे आपली बाजू मांडली। कंगना म्हणाली, छे असे काहीही नाही। चिराग माझा खूप जुना आणि चांगला मित्र आहे। आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो। 10 वर्षांपूर्वी आम्ही मिले ना मिले हम हा चित्रपट एकत्र केला होता। जर आमच्यात खरोखर रोमांस असता तर आज आम्हाला मुलं असती। जर आम्हाला रोमांस करायचा असता तर तो आतापर्यंत झाला असता, पण आमच्यात तसे काहीही नाही। चिरागबद्दल अधिक बोलताना कंगना म्हणाली, जेव्हा मी त्याला भेटते तेव्हा मला एका जुन्या मित्राची आठवण येते। तो देखील फिल्म इंडस्ट्रीतून आला आहे, त्यामुळे आमच्यात एक वेगळ्या प्रकारचे मैत्रीचे नाते आहे। मला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडतो, पण तो केवळ एक मित्र आहे। कंगना रनौत सध्या हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपचे खासदार आहे, तर चिराग पासवान हे बिहारच्या हाजीपूरचे खासदार असून जून 2024 पासून केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। 2011मध्ये प्रदर्शित झालेल्या मिले ना मिले हम या चित्रपटातून चिरागने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यात कंगना त्याची नायिका होती। कंगना अलीकडेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित इमर्जन्सी चित्रपटात दिसली होती। आता ती भारत भाग्यविधाता या नवीन प्रकल्पावर काम करत असून या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे। तसेच आर माधवनसोबत ती एका सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातही झळकणार आहे।